श्रोतेहो नमस्कार. आपल्याला माहिती आहे की भूगोल हा नेहमी इतिहासाला जन्म देत असतो. तसा भूगोल चांगला किंवा वाईट नसतो, तसा इतिहासही चांगला किंवा वाईट नसतो. बरोबर ना? तसाच तो फक्त असतो, म्हणजे जो घडलेला असतो तो फक्त असतो, पण त्यातील वृत्ती, कारण मीमांसा, स्वार्थ आणि जगण्याची धडपड कलहाला जन्म देत असते. आणि मग सर्व खतपाणी घालणाऱ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये धर्म येतो, धर्मांध समाज येतो, त्यानंतर संपत्ती येते, दुर्वृत्ती येते, स्वार्थ येतो. पण यात एक चांगली बाजू बघायला जर गेलात तर यातूनच एका नव्या समाजाची किंवा नव्या जगाची उत्क्रांती होत असते. आज चालत असलेल्या रशिया युक्रेन कलाशी आपण परिचित आहोतच, पण खरंच याला युद्ध म्हणावं का? या युद्धाची पार्श्वभूमी काय आहे? दुसरं महायुद्ध, शीतयुद्धाचे दूरगामी पडसाद आणि नव्या जागतिक रचनेचे पडगम, या सर्व प्रश्नांचा आढावा आपण आजच्या व्याख्यानात घेणार आहोत. तर आपल्या टोपीवाला ज्ञान मंडळाच्या 49व्या वर्षाचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्री संदेश सामंत. संदेश सामंत सध्या याच विषयामध्ये PhD करतायत. त्यांचे महाराष्ट्र टाइम्स, नवा काळ यासारख्या वृत्तपत्रातनं लेख तुम्ही वाचत असालच, पण त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीवर भारताचे परराष्ट्र धोरण किंवा इराणमधील आयात बंदी यासारख्या विषयांवरचे इंटरव्ह्यूज, मुलाखती देखील तुम्ही ऐकल्या असतील. 9:30च्या बातम्यांमध्ये ते बऱ्याचदा आपल्याला दिसतील. त्याचबरोबर त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, गुजरात, दिल्ली या ठिकाणी त्यांचं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं आहे. सध्या ते लेक्चरर म्हणून रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात, म्हणजे आपल्या रुईया कॉलेजमध्ये BMM डिपार्टमेंटला शिकवत आहेत. तरी आज त्यांच्या PhDच्या कामातूनही त्यांचा जो PhD संपायला आलाय, वेळात वेळ काढून त्या इथे आले, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोपीवाला व्याख्यानमालेचे ते एक भाग आहेत आणि त्यामुळे अभिमानाने मी सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले निमंत्रक सतीश सामंत यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे मी सतीश सामंत यांना विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. संदेश. मी संदेश सामंत यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची पुढची सूत्र हाताळत. काढून टाकतो लाईट. सर्वात आधी सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्वांना खूप खूप नमस्कार. खरं तर आजचा विषय वेगळा होता याची मला कल्पना आहे. डॉक्टर संजय कळमरकर यांचा जगणे सुंदर व्हावे, आनंदाच्या नव्या वाटा असा विषय होता. आणि अनेकांनी किंवा तुम्ही सर्वांनीच तो गिरगावभरातल्या पोस्टर्सवर किंवा बोर्ड्सवर वाचला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आनंदाच्या नव्या वाटा म्हणजेच बुद्धाच्या मार्गावर जाताना हे युद्ध कुठे आलं मध्येच असं अनेकांना वाटू शकतं. पण काही गोष्टी असतात त्या अपरिहार्य असतात आणि काही अपरिहार्य गोष्टींमुळे निर्णय घ्यावे लागतात. तसा हा निर्णय घेतला गेला. खरं तर काल मला बाबांचा फोन आला आणि बाबांनी मला विचारलं की असा असा एक प्रॉब्लेम झालाय, तर आपल्याला काय करता येईल. म्हटलं शोधा दुसरा वक्ता, तुम्हाला सवय आहे दुसरे वक्ते शोधण्याची, हे काय पहिल्यांदा होत नाहीये. पण मग त्यांनी असं मला सुचवलं की सध्या जे जगात चाललंय त्याचा तू तसाही अभ्यास करतोस, तू इतरांना समजावतोस, तर मग वाडीत येऊन तू त्याविषयी बोलशील का. खरं तर मी त्याला आधी नकार दिला होता. म्हटलं मला कुठेही घराणेशाही वगैरे आणायची नाही, आपण इतरांना शिव्या घालतो तेव्हा आपण स्वतः ते करू नये. पण मग बाबा म्हणाले असं काही नाहीये, तू ये, तू बोल. तेव्हा
आज मी इथे वक्ता म्हणून उभा आहे ती एक वेगळी भावना आहे. उगाचला मी हा एक खूप मोठा प्रवास आहे वगैरे असं मी काही म्हणणार नाहीये. खाली तिथे आम्ही बसायचो, व्याख्यान ऐकायचो, धांदल मस्ती करायचो. त्यानंतर इथे येऊन मी याचं अँकरिंग करायला लागलो. थोडीफार मदत ही चालूच असते. आणि त्या सगळ्यातनं आज अनपेक्षितपणे मी इथे वक्ता म्हणून आलेलो आहे. याचा एक आनंद आहे, पण याचं एक थोडं दडपणही असतंच. कारण जरी हे होम पेज असलं तरी आपण ट्रेनर म्हणून असणं आणि इथे आपण प्रत्यक्ष खेळायला येणं याचं कुठेतरी दडपण असतं. तर या सगळ्याचा विचार करून गेल्या 2 दिवसात जे काही करता आले, जी काही तयारी करता आली, जे काही प्रिपेअर करता आलंय, त्या अनुषंगाने हा आजचा विषय मांडतो. रशिया युक्रेन संघर्ष नव्या जागतिक रचनेच्या दिशेने. आता हे नाव वाचायला आपल्याला फार मोठं वाटतं, पण मला पूर्णपणे कल्पना आहे की इथे असलेल्या सगळ्यांना याची पार्श्वभूमी माहीत असेलच असं नाही, जी एकेकाळी खरंच मलाही माहीत नव्हती. कारण आपण जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी शिकता येतात. आणि यातनं एक महत्वाची गोष्ट मी आजपर्यंतच्या अभ्यासात शिकलो ती म्हणजे कोणत्याही परराष्ट्र धोरणाचा विचार करताना किंवा कोणत्याही जागतिक इतिहासाचा, भूगोलाचा अभ्यास करताना एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे, ती म्हणजे आपण नकाशे पाहिले पाहिजे. याचं कारण आपल्याला अनेकदा शाळेत इतिहासाची फार भीती वाटते. आपल्याला इतिहासाची भीती का वाटते? कारण आपले शिक्षक कधीतरी 1857 मध्ये इथे हे झालं, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड बेट होता म्हणून इंग्लंडवर हल्ला होऊ शकला नाही, किंवा हिटलर रशियामध्ये पूर्ण आत जाऊ शकला नाही कारण रशिया प्रचंड मोठा देश आहे, मग मध्येच पोलंड कुठेतरी येतं. हे सगळं कुठे येतं हेच आपल्याला कळत नसतं. आहे बाबा, आहे कुठेतरी हवेत पोलंड आहे, इथे हवेत कुठेतरी रशिया, इथे कुठेतरी ऑस्ट्रेलिया आहे, कधी ऑस्ट्रेलिया आफ्रिकेत जातं, कधी आफ्रिका रशियात जातं, काही होतं आपल्याला कळत नाही. आणि म्हणूनच मी एक विचार केला. मी आधी बाबांना म्हटलं की आपल्याला जर शक्य असेल तर आपण एक स्क्रीन लावू, कारण या स्क्रीनच्या माध्यमातून जे काही नकाशे आपल्याला दाखवता येतील, या नकाशांच्या माध्यमातून सध्या उलगडणारा संघर्ष जर आपल्याला पाहता आला तर ही खूप उत्तम सोय होईल. म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि त्यातनं ही एक स्क्रीन इथे आम्ही लावली आहे. आणि या स्क्रीन सोबतच मी अनेक नकाशे आणलेले आहेत. कोणत्याही कॉर्पोरेट प्रेझेंटेशन मध्ये असतात तसे माझ्याकडे अजिबात पॅराग्राफ नाही आहेत. मी कोणालाही खूप वाचायला लावणार नाहीये. त्याच्यामुळे आपण जे काही बघणार आहोत ते आपण फक्त फोटो बघणार आहोत, आपण फक्त नकाशे बघणार आहोत. आणि हा संघर्ष काय आहे, या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे, सध्या वर्तमानात काय सुरू आहे आणि भविष्यात काय होऊ शकेल, याचा एक संक्षिप्त आढावा आपण पुढल्या 1 तासात घेणार आहोत. आता हा जो संघर्ष आपण बघतोय म्हणजे साधारणपणे जानेवारी किंवा डिसेंबरच्या शेवटी आपल्या टीव्हीवर काही काही बातम्या यायला लागल्या. म्हणजे देशात तर प्रचंड इश्यू चालू होते, पण हे इश्यू सगळे चालू असताना आपल्याकडे काही बातम्या यायला लागल्या. आणि त्या बातम्या अशा होत्या की युक्रेनच्या सीमेवर रशियाने फौजा आणायला सुरुवात केली, रशियाने कुठेतरी सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली. आता डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी जेव्हा या बातम्या येत होत्या तर एकतर आपल्याकडे कोविडची 3री लाट वगैरे ही प्रकरणं चालू होती. या सगळ्यात युक्रेनचा विचार करण्याची क्षमता आपल्या कोणातही नव्हती, कारण आपलेच इश्यू आपल्याला संपत नव्हते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण युक्रेनचा कुठे विचार करावा? मुळात विषय चालू होतो युक्रेन आहे कुठे, राईट? कारण युक्रेन या देशाचं नावही आपण फारसं कधी ऐकलेलं नसतं. युक्रेनच्या राजधानीचं नाव आहे कीव. मराठीत आपण कीव म्हणतो तेव्हा त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ होतो. अशा सगळ्या गोष्टींमध्ये हा नक्की विषय काय आहे हे जेव्हा समजून घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला कुठेतरी इतिहासात डोकावं लागतं. आता हा इतिहासात डोकवायचं म्हणजे आपण नक्की कुठे डोकवायचं हे आपल्याला पाहावं लागतं. तर आपण जाऊया साधारणपणे 104 वर्ष आधी. म्हणजे आपण तिथे फार काही राहणार नाही आहोत, आपण तिथे फार काही बघणार नाही आहोत, पण आपण 104 वर्ष आधी इतिहासात जाऊया. आपण जाऊया ते साल आहे 1918. 1918 या सालाचं महत्व काय? तर 1917 साली पहिलं महायुद्ध संपलं. जे आपण शाळेत शिकलेलो असतो द ग्रेट वॉर, पहिलं महायुद्ध, ते संपलं. आणि 1917च्या शेवटी आणि 1918 मध्ये रशियात एक प्रकारची क्रांती झाली. आपण ज्याला रशियन राज्यक्रांती किंवा रशियन क्रांती असं इतिहासात ऐकतो, ही 1918 साली झालेल्या राज्यक्रांतीने किंवा क्रांतीने रशियात किंवा जगात सोव्हिएत महासंघ नावाचा एक देश निर्माण झाला. हा सोव्हिएत महासंघ काय होता? तर हा एक प्रचंड भला मोठा देश होता.
साम्यवाद किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्याला कम्युनिझम म्हणतो, आपण सगळे मुंबईकर आहोत, मुंबईत एकेकाळी कम्युनिस्ट युनियन या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होत्या, तर या साम्यवादी विचारसरणीचा पगडा असलेला एक असा मोठा देश हा जगाच्या पटलावर अस्तित्वात आला, ज्याचं नाव किंवा ज्याला आपण सामान्यपणे सोव्हिएत महासंघ असं मराठीत म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याचं म्हणायचं झालं तर युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक, म्हणजे सोव्हिएत महासंघातली वेगवेगळी प्रजासत्ताक राज्य. या सगळ्यांचा मिळून हा असा एक महाकाय सोव्हिएत देश निर्माण झाला. आता हा सोव्हिएत किती मोठा होता, तर हा जो तुम्हाला नकाशा दिसतोय हा आजचा त्यातला रशिया, हा कझाकस्तान आहे किंवा हा आजचा युक्रेन आहे. तर या युरोप पासून ते थेट जवळपास अमेरिकन खंडापर्यंत, उत्तर किंवा आर्क्टिक महासागरापासून थेट भारताच्या सीमांपर्यंत हा आंतरराष्ट्रीय नकाशा असल्यामुळे इथे पीओके किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीर तुम्हाला वेगळं दिसतं, पण भारताच्या अगदी उत्तरेच्या टोकाच्या सीमांपर्यंत हा देश पसरला होता. इतका अक्राळ विक्राळ महाकाय हा देश 1918 पासून अस्तित्वात आला आणि हा देश तब्बल 1991 पर्यंत अस्तित्वात होता. इतका महाकाय देश म्हणजे जगात जेव्हा महायुद्ध सुरू झालं, त्या पहिलं महायुद्ध संपलं, त्याच्यानंतरचा काळ, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा काळ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर 40 वर्षांचा काळ, इतका मोठा काळ हा सोव्हिएत महासंघ जगाच्या पटलावर अस्तित्वात होता. आता इतका मोठा देश म्हणजे या देशात असणारे प्रॉब्लेम सुद्धा तितके मोठेच. जेवढं मोठं कुटुंब तेवढ्या जास्त समस्या, तसेच बरेचसे प्रॉब्लेम या देशात निर्माण व्हायला सुरुवात झाली. साम्यवादी प्रभाव होता, अर्थव्यवस्था एकेकाळी खूप चांगलं काही करत होती किंवा बऱ्याच विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती होत होती, पण जसजसे काही कालखंड उलटत गेले, 1980चा कालखंड उलटत गेला, अफगाणिस्तानात बराच हाहाकार उडाला, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा या सोव्हिएत महासंघावर झाला. आणि याची परिणती अशी झाली की 1980च्या दशकाच्या शेवटापर्यंत सोव्हिएत महासंघात प्रचंड प्रमाणात भांडणं व्हायला सुरुवात झाली. यातल्या लहान लहान प्रजासत्ताकांनी आपापल्या स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली. ते म्हणाले की इतका मोठा देश, आमची भाषा वेगळी, आमची संस्कृती वेगळी, आम्ही वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहोत, या रशियाच्या प्रभावाखाली किंवा मॉस्को जी सोव्हिएत महासंघाची राजधानी होती त्याच्या प्रभावाखाली आम्ही राहू शकत नाही. आमचं शोषण होत आहे, आमच्या आयडेंटिटीला किंवा आमच्या ओळखीला या पूर्ण महासंघात कुठे स्थानच नाही किंवा आमच्या प्रश्नांना इथे कोणी विचारतच नाही. अशा वेळेला आमचं स्वातंत्र्य फार महत्वाचं. 1980च्या दशकापर्यंत सोव्हिएतचा आर्थिक डोलारा हळूहळू कोसळायला लागला होता. तोपर्यंत चर्नोबिल नावाच्या ठिकाणी तिथे अणुभट्ट्या फुटल्या होत्या आणि त्या अणुभट्ट्या फुटून तिथे झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम हा इन जनरल माणसांच्या जसा तब्येतीवर झाला तसाच तो जनमानसावर किंवा जागतिक भावनेवर, लोकांच्या भावनांवर सुद्धा व्हायला सुरुवात झाली. यातनं एक अविश्वासाची भावना निर्माण झाली. या अविश्वासाच्या भावनेचं अंतिम रूप म्हणजे 1991 साली हा सोव्हिएत महासंघ तुटला. याची खरं तर सुरुवात 1987 पासून सुरू झाली होती. काही देश वेगवेगळे व्हायला सुरुवात झाली होती आणि 1991 साली 25 डिसेंबर 1991 साली फायनली हा सोव्हिएत महासंघ तुटला. हा सोव्हिएत महासंघ जेव्हा तुटला तेव्हा या सोव्हिएत महासंघाचे 15 एकूण तुकडे झाले. हे जे 15 तुकडे झाले यात रशिया हा सर्वात मोठा देश अस्तित्वात आला आणि रशिया सोडल्यास त्याच्या आजूबाजूचे 14 असे वेगवेगळे देश हे अस्तित्वात आले. आता विचार करा, एक देश आहे जो जवळपास 80 वर्ष एकत्र आहे, सगळ्या राज्यकारभार एकत्र करतोय, पण सडनली 5-10 वर्षात काही गोष्टी इतक्या बदलतात की एका देशाचे 15 तुकडे होतात. याची भावना किंवा याचं शल्य हे रशियन लोकांच्या मनात कायम राहिलं. कारण रशिया हा प्रचंड मोठा देश होता. सोव्हिएत महासंघात सुद्धा रशियाची ताकद प्रचंड होती. रशियन लोकांचं महत्व प्रचंड होतं. रशियन भाषा, रशियन संस्कृती यांचा या सोव्हिएत महासंघावर इन जनरलच एकंदर मोठा पगडा होता. अशा वेळेला त्या देशाचं विघटन व्हावं, आपला असलेला प्रभाव एका रात्रीत नाहीसा व्हावा, अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उदयास यावी
जगात चालू असलेले शीतयुद्ध, त्या शीतयुद्धात अमेरिकेचा असलेला एक गट आणि रशियाचा असलेला एक गट यांच्यातली स्पर्धा रातोरात संपून रशियाचा पाडाव व्हावा, ही गोष्ट रशियन लोकांना फारशी पचणारी नव्हती. ही कोणालाच पचली नसती. समजा भारत त्या पोझिशनमध्ये एकेकाळी असता तर ही गोष्ट कदाचित भारतातल्या लोकांनाही पचली नसती. अशा वेळेला आजही आपल्याला भारताची जी फाळणी झाली याचं दुःख आपल्याला मोठं आहे. हीच किंवा हेच दुःख किंवा हेच शल्य आज रशियन लोकांच्या मनात 1991 नंतर सुद्धा राहील. पण रशियाची अर्थव्यवस्था काहीशी वाईट परिस्थितीत त्यानंतर होती. हळूहळू या अर्थव्यवस्थेत बदल होत गेले. रशिया बॅक ऑन ट्रॅक म्हणजे पूर्वपदावर यायला लागला. रशियाची अर्थव्यवस्था सुधारायला लागली. रशियन अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल यायला लागले आणि यातनं रशियन राजकारणात सुद्धा मोठमोठे बदल व्हायला लागले. पण हे जे देश निर्माण झाले, हे जे 15 देश निर्माण झाले, हे सगळ्या या देशांची आपल्याला नावं दिसतात. रशिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस वगैरे वगैरे वगैरे. यात ही जी राष्ट्र आहेत ही मध्य आशियातली 5 राष्ट्र आहेत. ही राष्ट्र खऱ्या अर्थाने मुस्लिम राष्ट्र आहेत. पण या राष्ट्रांमध्ये असलेला इस्लाम हा अरब लोकांच्या इस्लामपेक्षा सांस्कृतिक दृष्ट्या बराच वेगळा आहे. त्याच्यामुळे हे जे बदल झाले हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. या राष्ट्रांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक वायू किंवा तेलाचे साठे आहेत. त्याच्यामुळे ही राष्ट्र आजही जगाच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत. आता या सगळ्यात 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. यातली एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे युक्रेन हा देश निर्माण झाला. आता युक्रेनचं महत्व काय हे मुळात आपल्याला कळायला हवं, किंवा युक्रेन हा देश का महत्वाचा होता सोव्हिएत महासंघासाठी. युक्रेनला सोव्हिएत महासंघाचं धान्याचं कोठार म्हटलं जातं. सोव्हिएत महासंघ अस्तित्वात असताना युक्रेनला सोव्हिएत महासंघाचं धान्याचं कोठार म्हटलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला इतिहासात असं नेहमी सांगितलं गेलेलं की रशियातले हिवाळे म्हणजे बेकार असतात. हे तापमान -62 किंवा -70 पर्यंत सुद्धा काही काही भागात जातं. शेती करणं सुद्धा अशक्य होऊन जातं. अशा वेळेला इतक्या मोठ्या सोव्हिएत महासंघाचं जेव्हा पोट भरायचं असतं तर ते पोट भरण्यासाठी कुठेतरी शेतजमीन हवी असते. ही शेतजमीन प्रामुख्याने युक्रेनमध्ये होती. सोव्हिएत महासंघाचं विघटन झाल्यानंतर ही शेतजमीन रशियाकडनं किंवा सोव्हिएत महासंघातनं दूर सारली गेली. हा झाला एक महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग, आपण जर युक्रेनचं भौगोलिक स्थान पाहिलं, हे स्थान फार महत्वाचं आहे. म्हणजे अनेक देशांमध्ये प्रॉब्लेम का होतात तर त्या देशांचा मूळ प्रॉब्लेम हा त्या देशांचा भूगोल असतो. म्हणजे भूगोल हा देशांसाठी आशीर्वाद जसा असतो तसाच भूगोल हा देशांसाठी शाप सुद्धा ठरू शकतो. युक्रेनच्या बाबतीत तेच झालं जे प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या बाबतीत झालं. ते म्हणजे त्या देशाला लाभलेला भूगोल. हा युक्रेनचा भूगोल फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही बघाल तर युक्रेन हा रशिया आणि युरोपच्या मधोमध असलेला देश आहे. तो पूर्व युरोपात येतो. त्याच्या दक्षिणेला हा जो समुद्र दिसतोय याला काळा समुद्र किंवा ब्लॅक सी असं म्हटलं जातं. या काळ्या समुद्राकडे इथे आहे टर्की, ज्याला आपण तुर्कस्तान म्हणतो. हा टर्कीचा देश. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसतोय रोमेनिया, इथे आहे मॉल्डोवा, इथे आहे बेलारूस आणि हा क्रॉस केल्यावर आपल्याला दिसतोय पोलंड. हा जो पट्टा आहे हा पूर्ण पट्टा शीतयुद्धाच्या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 सालानंतर फार महत्वाचा पट्टा होता. याचं कारण असं की जगात जे 2 गट झाले होते त्या 2 गटांमध्ये असलेला एक पडदा म्हणजे हा एक पट्टा होता. 2 मोठे गट, 2 मोठे राजकीय गट, त्यांना दुभंगणारा जो पट्टा होता त्यात युक्रेन सुद्धा समाविष्ट होता. युक्रेनच्या सीमांवरनं असा तो पट्टा जात होता. आता झालं असं की दुसरं महायुद्ध संपलं किंवा शीतयुद्ध 1991 साली संपलं, युक्रेन स्वतंत्र झाला. यातनं रशियाचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. आता हे प्रॉब्लेम्स काय आहेत? आपल्याला माहिती आहे की रशिया हा आजही एक प्रचंड मोठा देश आहे. म्हणजे काही फॅक्च्युअल गोष्टींचा विचार करायचा झाला तर प्लुटो हा जो ग्रह आहे या ग्रहापेक्षा रशियाचं आकारमान मोठं आहे. इतका मोठा रशिया हा देश आहे.
अशा रशियाला एक 7,000 किलोमीटरचा वगैरे समुद्रकिनारा लाभलाय. पण हा जरी 7,000 किलोमीटरचा समुद्रकिनारा त्यांना लाभला असला तरी त्यांचं नशीब मात्र फार वाईट आहे. याचं कारण असं, त्यांना लाभलेला बहुतांश समुद्रकिनारा हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेने, आणि हा समुद्रकिनारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेने असल्यामुळे वर्षातले जवळपास 10 महिने हा समुद्र प्रचंड प्रमाणात गोठलेला असतो. त्यामुळे इतका मोठा समुद्रकिनारा लाभून सुद्धा रशियाला उत्तरेकडे फारसा बंदर विकास करता आलेला नाही. बंदरं फार महत्वाची असतात. याचं कारण जगातला बहुतांश व्यापार हा सागरी बंदरांच्या मार्फत होतो. इतका मोठा देश, त्याला इतका मोठा सागरी किनारा, पण या सागरी किनाऱ्यावर रशियाकडे फारशी बंदरं नाहीत. रशियाचं जे एक महत्वाचं बंदर आहे ते आहे व्लादिवोस्तोक नावाचं बंदर. आणि हे बंदर कुठे आहे तर हे बंदर आहे रशियाच्या अतिपूर्व किनाऱ्यावर. आता या बंदराला जायचं तर साधारणपणे रशियाची राजधानी असलेलं मॉस्को ते व्लादिवोस्तोक यांच्यात विमान प्रवास करायचा झाला तर तुम्हाला साधारणपणे 9 तासांचा विमान प्रवास करावा लागतो. आपल्याला मुंबई ते दिल्ली विमानाने जायचं असेल तर फक्त 2 तास लागतात. पण हा फक्त विमान प्रवास जर तुम्हाला मॉस्को ते व्लादिवोस्तोक करायचा असेल तर 9 तास लागतात. रेल्वेने हाच प्रवास करायला तुम्हाला 1 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. अशा वेळेला या बंदरातनं सगळ्या देशाचा व्यापार करणं हे रशियासाठी तितकंसं परवडणारं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या समुद्रात रशियाकडे बंदरं होती, पण बहुतांश बंदरं ही 1991 सालानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये गेली. त्यामुळे रशियाकडे एकेकाळी असणारा बंदरांचा संचय, साठा किंवा रशियाला असणारा जागतिक समुद्रांचा जो ऍक्सेस होता, जागतिक समुद्रांमध्ये रशिया जो जाऊ शकत होता, ही गोष्ट रशियाच्या नशिबाने 1991 नंतर पूर्णपणे पालटून गेली. यातनं रशियाच्या महत्वाकांक्षांना अजून वेग आला की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कारण आपल्याकडे जे गतवैभव होतं ते गतवैभव कुठून तरी परत आणलं पाहिजे. आपल्याला या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर या स्पर्धेत टिकून राहताना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे अशी भावना सतत रशियन लोकांच्या मनात होती. आणि याच भावनांमध्ये आजच्या संघर्षाची मुळं आपल्याला दिसतात. म्हणून हे 2 नकाशे, युक्रेन कुठे आहे आणि युक्रेन कसा दिसतो, युरोप आणि रशियाचा विचार करताना युक्रेन कसा दिसतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्याला फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं होतं की रशिया हा एक मोठा अण्वस्त्रधारी देश आहे. जसे अमेरिकेकडे बऱ्याच प्रमाणात अण्वस्त्र आहेत, तशी रशियाकडे सुद्धा बऱ्याच प्रमाणात अण्वस्त्र आहेत. अण्वस्त्र म्हणजे आपल्याला अगदी सिंपल भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती असतं 1945 साली अमेरिकेने जपानवर हिरोशिमा आणि नागासाकीवर 2 अणुबॉम्ब टाकले. या अणुबॉम्बची सगळ्यात आधी निर्मिती केली अमेरिकेने, पण त्यानंतर लगेचच रशियाने सुद्धा अणुबॉम्बची निर्मिती केली. आणि किती अणुबॉम्ब तयार केले तर साधारणपणे आपण बघायला गेलो तर 1970च्या दशकात दोन्ही देशांकडे स्वतःचे असे 15-15 हजार अणुबॉम्ब होते. इतक्या प्रचंड प्रमाणात अणुबॉम्ब या देशांनी निर्माण केले. आता झालं असं की 1991 मध्ये जेव्हा सोव्हिएत महासंघाचं विघटन झालं त्यावेळेला एक प्रॉब्लेम झाला. हा प्रॉब्लेम असा होता की रशिया प्रचंड मोठा होता. जसं मी म्हटलं सोव्हिएत महासंघ प्रचंड मोठा होता, पण या सोव्हिएत महासंघाचे असलेले अणुबॉम्ब किंवा त्यांच्या ज्या अणुबॉम्ब निर्मिती करणाऱ्या फॅक्टरी ज्या होत्या, या बहुतांश फॅक्टरी या उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि युक्रेनमध्ये होत्या. 1991 मध्ये सोव्हिएत महासंघाचं विघटन झालं. कझाकस्तान किंवा उझबेकिस्तान मधले वगैरे अणुबॉम्ब रशियाने डिस्मॅन्टल केले, त्यांनी ते सगळं सोडवून घेतलं, पण युक्रेनमध्ये हे बॉम्ब राहिले होते. अशा वेळेला जास्तीत जास्त देशांकडे अणुबॉम्ब जाऊ नये असा जागतिक समुदायाचा एक विचार होता. कारण अणुबॉम्ब हा प्रचंड विध्वंसक असतो, राईट. आपण हिरोशिमाचा अणुबॉम्ब सगळे शाळेत इतिहासात शिकलो. हा अणुबॉम्ब जितका विध्वंसक होता, विचार करा जगातल्या कोणत्याही देशाकडे जर आज अणुबॉम्ब असेल तरी परिस्थिती किती गंभीर असते. अशा वेळेला ते राष्ट्र जबाबदार राष्ट्र आहे किंवा त्या राष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात मॅच्युरिटी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो,
अशी मॅच्युरिटी जर राष्ट्रात असेल तर ते राष्ट्र अणुबॉम्ब वापरणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काही करार केले होते आणि हे करार असे होते की तोपर्यंत ज्या राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहेत ते आपले अणुबॉम्ब ठेवतील, पण बाकीच्या राष्ट्रांनी हे अणुबॉम्ब गिव्हअप करावे, हे अणुबॉम्ब डिस्मॅन्टल करावे, देऊन टाकावे. युक्रेनकडे असे अणुबॉम्ब राहिले होते आणि युक्रेनने मात्र असं म्हटलं की आम्ही अणुबॉम्ब देऊ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आमच्याकडे जे काही रशियाचे अणुबॉम्ब आहेत आम्ही सगळे देऊन टाकू, पण या बदल्यात आम्हाला काही हमी हवी. असंच आम्ही देणार नाही, आम्हाला काहीतरी प्रॉमिस द्या. म्हणजे इतकं आम्ही करतो तर कुछ तो दे दो आम्ही, हे कशासाठी आम्ही करायचं. अशा वेळेला 1994 साली अमेरिका आणि रशिया यांच्या पुढाकाराने युक्रेनला असं एक प्रॉमिस केलं गेलं किंवा युक्रेनला असं एक आश्वासन दिलं गेलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही तुमची अण्वस्त्र रशियाला देऊन टाका, तुमचे अणुबॉम्ब रशियाला देऊन टाका, याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला ही हमी देऊ की यापुढे कधीही तुमच्यावर रशिया कोणत्याही प्रकारचा हल्ला करणार नाही. यात अमेरिका सुद्धा मध्यस्थी होता, हे लक्षात ठेवा. यात फक्त रशियाने हा करार केला असं नाहीये, या करारात अमेरिका सुद्धा होती. या दोन देशांनी सुरक्षेची हमी युक्रेनला दिली आणि सुरक्षेची हमी युक्रेनला दिल्यानंतर युक्रेनने 1994 साली हे अणुबॉम्ब रशियाला परत केले. हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा फोटो आहे 1996 सालचा आणि हा फोटोमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे टीव्हीचे कॅमेरे वगैरे, कॅमेरा क्रू आहे. तर हा फोटो कसला आहे, 1994 साली हा करार झाला आणि हे बॉम्ब हळूहळू युक्रेनमधनं काढून रशियाला देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातला शेवटचा बॉम्ब किंवा शेवटची अणुभट्टी त्यांनी ती डिस्ट्रॉय केली, ती फोडून टाकली आणि तो बॉम्ब जो काही रशियाला देऊन टाकला त्याचा हा फोटो आहे. सो हा खूप सिग्निफिकंट फोटो आहे. आणि त्यानंतर युक्रेनचं जे काही त्यांच्याकडे जे असलेले अणुबॉम्ब किंवा जी काही अण्वस्त्र होती ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि युक्रेनला एका सुरक्षिततेची हमी रशिया आणि अमेरिकेकडनं मिळाली. पण युक्रेनच का? जसं मी तुम्हाला म्हटलं की धान्याचं कोठार हे युक्रेन होतं, पण फक्त शेतीसाठी कोणताही देश इतक्या थराला जाईल का? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर तुम्हाला शेतीकडनं किंवा तुम्हाला जर काही पिकवायचं असेल, तुमच्या देशात पिकत नसेल, तर तुम्ही कोणत्याही देशाकडनं आयात करू शकता, यात काही फार मोठं नाही आहे. युरोप जगात एवढे मोठे देश आहेत, त्यांना इतकं शेतीचं उत्पादन होतं, ते उत्पादन निर्यात करण्यासाठी त्यांना बाजारपेठा हव्या. मग युक्रेनमध्ये असं खास काय आहे जे बाकी जगात कुठेही नाही? याचं उत्तर म्हणजे युक्रेनमध्ये या रेषा आहेत. या रेषा कसल्या आहेत तर या रेषा फार महत्वाच्या आहेत.